कसे आहात आभासी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, स्वागत आहे. तर आज आपण CBSE मधील क्लास 8 मधील 9 चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. पण तत्पूर्वी की आज 26 नोव्हेंबर 2021 इंडियन कॉन्स्टिट्यूशन डे. तर या इंडियन कॉन्स्टिट्यूशन डेच्या, भारतीय संविधानाच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. ठीक आहे. तर आता आपण स्टार्ट करू 9 चॅप्टर अल्जेब्रिक एक्सप्रेशन. ठीक आहे. अल्जेब्रिक एक्सप्रेशन. तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे आहे का? ठीक आहे. हे आहे काय? ठीक आहे. आहे काय आपण चेक करू. ठीक आहे. तर ध्यान से देखो कि एक्सप्रेशन मीन्स होते का? ठीक आहे. एक्सप्रेशन पहिले तर एक्सप्रेशन मीन्स होते का आपण चेक. तर एक्सप्रेशन इज अ mathematical operator formed by variables and constant. ध्यान से देखो कि एक्सप्रेशन आहे का? तर एक्सप्रेशन इज अ मॅथमॅटिकल ऑपरेटर फॉर्म बाय व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट. ठीक आहे. तर व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल पहिले हे चेक करू, आणि व्हॉट इज मीन बाय कॉन्स्टंट चेक करू पहिले. ठीक आहे. तर व्हेरिएबल काय? तर व्हेरिएबल एका भाषेत जर सांगायचं झाल्यास पहा की ABCD मधील झेड पर्यंत जेवढे अल्फाबेट्स आहेत ते व्हेरिएबल आहेत. विषय खतम. ठीक आहे. बरोबर आहे. त्यानंतर कॉन्स्टंट काय? तर ऑल नंबर्स. ठीक आहे ना. ऑल नंबर्स कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. जसं मान के चलो 4 आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. मानून चालू 6 कॉन्स्टंट आहे. मानून चालू 98 कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे ना. तर हा झाला व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट. आता आपण एक्सप्रेशन कडे येऊ. ठीक आहे. की एक्सप्रेशन इज अ मॅथमॅटिकल ऑपरेटर. ऑपरेटर मीन्स आता आपण म्हणून चालू मशीन. ठीक आहे. ऑपरेटर मीन्स मशीन. बरोबर आहे. की ऑपरेटर आपल्याला जशी दिशा दाखवेल आपण तसं काम करतो. बरोबर आहे ना. तर एक्सप्रेशन काय? मॅथमॅटिकल ऑपरेटर आहे. ठीक आहे. आणि फॉर्म बाय व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट म्हणजे तो ऑपरेटर असा आहे. ध्यान से देखो की एक्सप्रेशन व्हेरिएबल आणि कॉन्स्टंटने बनलेला एक ऑपरेटर आहे. तर x+4 दॅट इज एक्सप्रेशन. ध्यान से देखो दॅट इज व्हेरिएबल अँड दॅट इज कॉन्स्टंट. बरोबर आहे. ऑपरेटर आहे. आता ऑपरेटरच का? व्हाय? कारण ध्यान से की जर मला वाटला की x = 1 घेतो तर आन्सर का देईल? 5 देईल. 1+4 5. ध्यान से देखो. कोणाला जर वाटला x = 2 तर आन्सर 6 देईल. 2+4 6. आणि कोणाला जर वाटला की मी 9 ठेवतो सर तर 9+4 13 देईल. बरोबर आहे. एक प्रकारचा ऑपरेटर आहे ना. ध्यान से देखो. बरोबर आहे. की तुम्ही जे ठेवाल ते देईल. ठीक आहे ना. इट इज अ ऑपरेटर. ठीक आहे. बरोबर आहे. मॅथमॅटिकल ऑपरेटर. आता हा एक्सप्रेशन. तर ध्यान से देखो की एक गोष्ट छोटीशी गोष्ट सांग की एक्सप्रेशन जर मी सांगत असेल तर इक्वेशन सुद्धा सांगणे माझी जबाबदारी राहील. बरोबर आहे ना. तर ध्यान से देखो काय की एक्सप्रेशन आणि इक्वेशन मध्ये का डिफरन्स आहे? ठीक आहे. डिफरन्स काय? तर एक्सप्रेशन इज अ मन की बात. ठीक आहे. मन की बात म्हणजेच पहा की जसं x+8 आताच सांगितलं. बरोबर आहे. तर 1 ठेवा 9 देईल, 2 ठेवा 10 देईल, 3 ठेवा 11 देईल. बरोबर आहे ना. आणि इक्वेशन काय? पहा ध्यान से देखो. तर इक्वेशन इज अ फिक्स व्हॅल्यू ऑफ x. ठीक आहे. व्हॅल्यू ऑफ x, फिक्स्ड व्हॅल्यू ऑफ x म्हणजेच तुम्हाला x = 6च ठेवा लागेल. दुसरा नंबर ठेवता येणार नाही. तेव्हाच तर आन्सर 6+4 10 देईल ना. ध्यान से देखो. ठीक आहे. तर व्हॅल्यू ऑफ x फिक्स राहते. ठीक आहे. याला इक्वेशन म्हणतो. आता दुसरी गोष्ट ध्यान से देखो की मी असं म्हणून टाकू की जेव्हा LHS = RHS देते. बरोबर आहे. म्हणजेच लेफ्ट हँड साइड = राईट हँड साइड देते. पहा 4 6+4 10 = 10. 10 = 10 ना. तर जेव्हा LHS = RHS देते इट इज द इक्वेशन. बरोबर आहे. तर हा होता फरक. ठीक आहे. एक्सप्रेशन आणि इक्वेशन.
नोट करा. दुसरा पॉईंट पाहू, एक छोटासा पॉईंट पाहू. नंबर लाईन अँड ॲन एक्सप्रेशन. ठीक आहे, की नंबर लाईन मीन्स ज्या लाईनवर नंबर्स राहतात, जसं आपण अर्थवर राहतो, बरोबर आहे ना, त्याचप्रमाणे लाईनवर बिचारे नंबर राहतात. राहू द्या त्यांना, ठीक आहे, पहा चेक करा. तर एक नंबर लाईन आहे, मान के चलो. तर नंबर लाइन एंड एन एक्सप्रेशन, इसमें रिलेशन क्या है दोनों में. ठीक आहे, तर चेक करा की मानून चालू एक्स एक एनी नंबर आहे, एनी नंबर इथं आहे 1 ठेवण्यापेक्षा 5 ठेवू, इथं ठेवू 6 7 8, इथं घेऊ मान के चलो, इथं घेऊ 3 2 1 0 -1. ठीक आहे ना, ध्यान से. आता एक्स जो आहे ना तो नक्कीच 4 असेल. ध्यान से देखो, नंबर लाईनला जर पाहिलं, ठीक आहे ना. तर मला काय म्हणायचं आहे की एक्स प्लस 3 जर म्हणत असेल तर राईट हँड साईड अँड लेफ्ट हँड साईड चेक करू. राईट हँड साईड अँड लेफ्ट हँड साईड. तर चेक करा की एक्स जर 4 असेल तर 4 + 3 = 7 येते. तर छान से देखो 1 2 3 म्हणजे 3 युनिट्स राईट हँड साईडला गेला. ध्यान से देखो, एखादा पार्टिकल 3 युनिट्स राईट हँड साईडला गेला. ध्यान से देखो, RHS साईडला 3 युनिट्स गेला. किती? 3 युनिट्स. आता मान के चलो की एक्स प्लस 3 आहे. आता 3 न घेता आपण -3 घेऊ. तर चेक करा का होईल की 4 इथं राहील आणि -3 इकडे होईल, बरोबर आहे ना, कारण एक्स = फिक्स व्हॅल्यू आहे 4. तर चेक करा आन्सर किती देईल, तर 1 देईल. तर ध्यान से देखो 1 2 3. अरे ये तो कमाल हो गया. आन्सर जरी आपण डिफरंट ठेवलो पण युनिट 3 युनिट्स, बरोबर आहे ना, म्हणजे 3 युनिट्स सुद्धा LHS साईडला गेला. तर यही तो है जादू, बरोबर आहे. आन्सर डिफरंट देईल, बरोबर आहे ना. पण एक्सप्रेशन मध्ये चेक करा की एक्स जे आहे ते डिफरंट व्हॅल्यू राहू शकते, बरोबर आहे. डिफरंट व्हॅल्यू म्हणजे मान के चलो एक्स म्हणजे का 5 ठेवा, तर 5 + 3 8 देईल. एक्स मीन्स का 6 ठेवा 9 देईल, बरोबर आहे ना. हा डिफरंट राहील आणि 3 युनिट्स म्हणजे इथं जर व्हॅल्यू ठेवत असेल तर इकडे 3 युनिट्स, जर एक्स = 3 घेत असेल तर इकडे 3 युनिट्स, बरोबर आहे. तर एक्स इज नॉट अ फिक्स व्हॅल्यू. ठीक आहे, बरोबर आहे, आपल्याला जे वाटेल ते, बरोबर आहे ना, मान के. ठीक आहे, तर मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आता पाहू. ठीक आहे, की नेक्स्ट पॉइंट टर्म्स फैक्टर्स एंड कोएफिशिएंट्स. ठीक है, ये क्या बला है कि हे काय टर्म्स का टर्म. तर टर्म्स इज अ मैथमेटिकल एक्सप्रेशन ध्यान से दे मेड ऑफ म्हणजे बनलेला आहे. ओके, ठीक आहे. टर्म्स इज द मैथमेटिकल एक्सप्रेशन मेड ऑफ वेरिएबल और कांस्टेंट और प्रोडक्ट ऑफ वेरिएबल एंड कांस्टेंट. ध्यान से दे. तर टर्म्स काय, जसं मानतो टर्म्स इज अ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. टर्म्स का एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असा की मेड अप तयार झालेला आहे व्हेरिएबल्स आर कॉन्स्टंट आर प्रॉडक्ट ऑफ व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट. जसं ध्यान से दे की एक्स आहे इट इज अ टर्म, कारण पान व्हेरिएबल पासून बनलेला आहे. चेक करा. ठीक आहे, त्यानंतर जर म्हटलो की 4 इट इज अ टर्म, ध्यान से देखो कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. आता हा फर्स्ट पॉइंट पहा, चेक करा व्हेरिएबल हा कॉन्स्टंट आणि दुसरा प्रॉडक्ट ऑफ वेरिएबल एंड कॉन्स्टंट, ये क्या बोला है. तर तीसरा पॉइंट की 6x चेक करा इथं व्हेरिएबल आहे आणि कॉन्स्टंट आहे आणि यांचा प्रॉडक्ट आहे 6 × x. ध्यान से देखो. ठीक आहे, मग टर्म्स काय, तर टर्म्स इज अ
मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असा एक्सप्रेशन की जो व्हेरिएबलचा राहू शकते, कॉन्स्टंटचा आहे, किंवा प्रॉडक्ट ऑफ व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट राहू शकते. छोटीशी बल आहे, बरोबर आहे, द्यायचं. त्यानंतर चेक करू का फैक्टर्स का आहेत. ठीक आहे, तर फैक्टर्स ये तो कोई बड़ी चीज नहीं है, फिर भी बताता. ठीक आहे, बरोबर आहे की जसं मानून चालू 12 आहे, तर 12 चे फॅक्टर 6 2 जा 12, पुन्हा या 6 से 2 3 जा 6 इंटू 2. तो वैसे अगर 12x लिख दिए तो क्या होगा कि 12 इंटू एक्स, 12 इंटू एक्स, 4 3 जा 12 इंटू एक्स, और फिर से 2 2 जा 4 एंड 3 इंटू एक्स. ठीक आहे, तर यही तो फॅक्टर आहे, बरोबर आहे. किंवा एक एक्झाम्पल पुन्हा जर 9x क्यूब, तर काय होईल 3 इंटू 3 इंटू एक्स इंटू एक्स इंटू एक्स, दैट इज अ फैक्टर्स. ठीक आहे, कोई बड़ी बात नहीं थी. आता कोएफिशिएंट्स म्हणजे काय, कोएफिशिएंट्स ये क्या बोला है, तर कोएफिशिएंट इज अ न्यूमेरिकल फॅक्टर्स ऑफ द टर्म. ठीक आहे, कोणते न्यूमेरिकल फॅक्टर्स कोणाचे, ऑफ टर्मचे. तर कोएफिशिएंट काय, न्यूमेरिकल फॅक्टर्स ऑफ टर्म. तर टर्म पहा, ध्यान से देखो, x प्लस 6 हे टर्म आहे, तर याचे न्यूमेरिकल फॅक्टर ऑफ टर्म म्हणजे हे एक टर्म आहे, तर याचे न्यूमेरिकल फॅक्टर इथं 1 आहे, तर कोएफिशिएंट 1. हा जो 6 आहे तो कोएफिशिएंट 6 राहील. त्यानंतर 3x स्क्वेअर प्लस 6x प्लस 9, तर ध्यान से देखो की 3 काय, तर 3 कोएफिशिएंट राहील. चेक करा, कारण न्यूमेरिकल फॅक्टर आहे, ध्यान से देखो. त्यानंतर 6 न्यूमेरिकल फॅक्टर आहे आणि 9 सुद्धा न्यूमेरिकल फॅक्टर आहे. म्हणजे एका भाषेत जर सांगायचं झाल्यास जे जे नंबर्स आहेत ते व्हेरिएबल सोबत प्रॉडक्टमध्ये असतात, किंवा एखादा नंबर प्रॉडक्टमध्ये नसतो, सेपरेट असतो, ते सर्व काय कोएफिशिएंट आहेत. ठीक आहे, तर एवढा समजला असेल, नोट करा. ठीक आहे, चला त्यानंतर पाहू आता टाइप्स ऑफ एक्सप्रेशन. ठीक आहे, तर टाइप्स ऑफ एक्सप्रेशन काय, टाइप्स ऑफ एक्सप्रेशन, एक्सप्रेशन के प्रकार कौन कौन से प्रकार के होते हैं तो देखेंगे. ठीक है, तर टाइप्स ऑफ एक्सप्रेशन का, तर पहला जो एक्सप्रेशन के टाइप क्या है वो बता. पहला जो है मोनोमियल, तर मोनो यानी 1, ऐसे मजाक में 1. ठीक है, उसके बाद बाइनोमियल यानी 2, उसके बाद ट्राइनोमियल यानी 3. ये तो बोल रहा है ट्राई ही मत करो, ठीक है, ट्राइनोमियल. ओके, ठीक है, बराबर. त्यानंतर 4th पोलिनोमियल. ठीक है, अभी कि कौन से भी एक्सप्रेशन में अगर 1 टर्म्स रहा, एक ही टर्म रही, वो कांस्टेंट रहे, वेरिएबल रहे, या कांस्टेंट और वेरिएबल रहे. मैं क्या बोल रहा हूँ, ध्यान से देखो कि कांस्टेंट रहे, वेरिएबल रहे, और दोनों रहे कांस्टेंट और वेरिएबल, लेकिन एक ही टर्म होनी चाहिए, उसको मोनोमियल कहते हैं. देखो ध्यान से, एग्जाम्पल जैसे 6 है, बेचारा अकेला है, मोनो भाई. ठीक है, मोनोमियल. उसके बाद मान के चलो x क्यूब है, ये भी मोनो अकेला है, ध्यान से. उसके बाद 3x स्क्वायर, ये भी मोनोमियल है, तो ये तो कांस्टेंट है, ये वेरिएबल है, और ये कांस्टेंट और वेरिएबल डीजे मिक्स. ठीक है, दोनों भी है, तो भी ये क्या है, मोनोमियल है. तो एक्सप्रेशन कंटेन, बराबर है, एक्सप्रेशन कंटेनिंग ओनली 1 टर्म्स. ठीक है, ओनली 1 टर्म्स, यानी जब भी कभी एक्सप्रेशन एक ही टर्म दे, यानी कोणत्याही एक्सप्रेशन मध्ये फक्त एकच टर्म जर येत असेल तर दॅट इज अ मोनोमियल. आता बायनोमियल मीन्स का, तर मोनोचा दुसरा भाव बायनोमियल. तर जेव्हा कधी 3x प्लस 2 इक्वेशन मध्ये 2 टर्म देतील, जसं 1 2, तर दॅट इज अ बायनोमियल. त्यानंतर 3x क्यूब प्लस 4x, दॅट इज अ बायनोमियल. तर इक्वेशन कंटेनिंग 2 टर्म्स. ठीक आहे, त्यानंतर ट्रायनोमियल काय, तर पहा ट्रायनोमियल 3 टर्म्स, जैसे x क्यूब प्लस 4x प्लस 6, दैट इज अ ट्रायनोमियल. ठीक है, ये भी जिस किसी इक्वेशन में, सॉरी इक्वेशन नहीं ना,
जिस किसी एक्सप्रेशन में अगर 3 टर्म्स रहे तो उसको हम ट्राइनोमियल कहते हैं। ये देखो 1 2 3 टर्म्स, ठीक है। त्यानंतर पॉलिनोमियल क्या है, ये क्या है? तो जब कभी एक्सप्रेशन में 1 और मोर देन 1 टर्म्स रहे, जेव्हा कधी कोणत्याही एक्सप्रेशनमध्ये एक म्हणजेच 1 किंवा 1 पेक्षा जास्त 2 3 4 5 6 7 8 कुछ भी, तो उसको पॉलिनोमियल कहते हैं। तर तुम्ही म्हणाल की सर 1 राहिला तर मोनो होता है, 2 राहिला तर बायनो होते आणि 3 राहिला तर ट्रायनो होते, ये कसे, ये क्या डेफिनेशन है कि 1 आर मोर देन 1 टर्म्स? तर मोनो मीन्स पॉलिनोमियल। ध्यान से देखो, मैं कहना क्या चाह रहा हूं कि मोनो म्हणजेच पॉलिनोमियल आहे, बायनो मीन्स पॉलिनोमियल्स आहे आणि ट्रायनो मीन्स सुद्धा पॉलिनोमियल्स आहे। म्हणजेच एका भाषेत सांगायचं झाल्यास की दॅट इज अ एनिमल, हा एनिमल हा प्राणी आहे, ठीक आहे ना। तर दॅट इज अ टायगर, एलिफंट, फॉक्स, म्हणजेच की जरी हे मोनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल असले तरी ते पॉलिनोमियल्स आहेत। म्हणजेच टाइगर रहे, फॉक्स रहे, एलिफेंट रहे, फिर भी वो एनिमल्स है ना, ठीक है ना। तो वैसे कि ये सब एनिमल्स है, मतलब ये है क्योंकि यही एनिमल्स है, बराबर है ना। एनिमल्स है तो ये टाइगर रहे, कुछ भी रहे, लेकिन एनिमल्स है ना। यानी कि मैं कहना क्या चाहता हूं कि मोनोमियल भी पॉलिनोमियल होगा, बाइनोमियल भी पॉलिनोमियल होगा और ट्राइनोमियल भी पॉलिनोमियल होगा, मतलब होगा डंके की चोट पर, ठीक है। तर पहा आता कि 1 आर मोर देन 1 टर्म्स, यानी एक्सप्रेशन में, किसी भी एक्सप्रेशन में 1 और 1 से ज्यादा अगर टर्म रहे तो उसको हम पॉलिनोमियल कहते हैं। बट यहां पे कोएफिशिएंट नॉन जीरो होने चाहिए, कोएफिशिएंट्स नॉन जीरो होने चाहिए, म्हणजे कोएफिशिएंट नॉन जीरो पाहिजे। एंड जे इंडेक्स आहे, पॉवर आहे, पॉवर वो नॉन निगेटिव होना चाहिए, ये भी बड़ी बात है। चेक करा कि मानून चालू कि 6x³ + 4x + 3, आता हा 0, ये 0, ये 0 और ये 0 रख दिया, क्या होगा? पूरा हीरो हो जाएगा, यानी 0 हो जाएगा। मतलब ये 0 नहीं हो सकते, ठीक आहे, हे 0 राहू शकत नाही। मग सर हा जर 0 राहिला तर, बरोबर आहे की हा जर 0 राहिला तर हा 0 राहिला तर चेक करा, तर 4x + 3 पॉलिनोमियल आहे, मोनोमियल आहे, सॉरी बायनोमियल आहे, म्हणजे पॉलिनोमियल आहे, चेक करा, ठीक आहे। जरी 0 असेल तर त्याला म्हणायचं काय? कोएफिशिएंट्स बोल रहा है, कोएफिशिएंट्स, यानी सारे के सारे कोएफिशिएंट 0 नहीं रहने चाहिए, ठीक है। इट इज अ पॉलिनोमियल, ठीक आहे। आता त्यानंतर पावर नॉन निगेटिव होने चाहिए, यानी पावर यानी ये कभी भी, ये कभी भी, ये कभी भी, ये कभी भी निगेटिव नहीं होने चाहिए। ऐसे अगर निगेटिव रहा तो पॉलिनोमियल होते ही नाही, ठीक आहे। म्हणजेच निगेटिव्ह नंबर पॉवर नाही पाहिजे, ठीक आहे, निगेटिव्ह पॉवर नाही पाहिजे, म्हणजे तेव्हाच तो पॉलिनोमियल राहील, ठीक आहे। तर एवढा समजला असेल, नोट करा, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट पॉइंट, बस विषय खत्म, ओके, ठीक आहे। बेसिक आपला खत्म करू। लास्ट पॉइंट, लाइक टर्म्स एंड अनलाइक टर्म्स, अनलाइक टर्म्स। तर लाइक आणि अनलाइक टर्म्स आहेत का? ठीक आहे ना, लाइक आणि अनलाइक टर्म्स आहेत। तर लाइक मीन्स जसं मानून चाल, पहिले 3x² + 4x², 9x, 2x
प्लस 2p प्लस 3q. चेक करा की लाईक टर्म्स राहण्यासाठी पॉवर सेम पाहिजे, पॉवर तर सेम पाहिजे. 3x² आणि 4x². हो सर पॉवर सेम आहे. चेक करा की 3x² आणि 4x² पॉवर सेम पाहिजे, डिग्री सेम पाहिजे, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट व्हेरिएबल सुद्धा सेम पाहिजेत आहेत, तर दॅट इज अ लाईक टर्म्स. चेक करा 9x आहे आणि 2x आहे, पावर सेम पाहिजे तर 1 आहे सर, कुछ भी नहीं रहता है ना, 1 रहता. ठीक आहे. आणि व्हेरिएबल सेम आहे, दॅट इज अ लाईक टर्म्स. आता एक काम करू, 3x² आणि 9x दोन टर्म घेऊ. चेक करा पॉवर सेम आहे, इथं 2 आहे इथं 1, तर विषय खत्म, बराबर है. वो अनलाइक टर्म्स है, वेरिएबल सेम है, तो मैं क्या करूं. ठीक है, पावर सेम नहीं है ना. ठीक है, तो इसलिए दैट इज अनलाइक टर्म्स, ये अनलाइक टर्म्स है. ठीक है, त्याला मानून चालू 2p आहे आणि 3q आहे, पॉवर सेम आहे. चेक करा, बट व्हेरिएबल सेम नाहीत ना, p आणि q आहे, दॅट इज अनलाइक टर्म्स. तर एका भाषेत जर म्हणायचं झाल्यास लाईक टर्म्स म्हणजे पॉवर सेम आणि व्हेरिएबल सेम राहते, दॅट इज अ लाईक टर्म्स. अँड जेव्हा जेव्हा पॉवर डिफरंट राहते, डिफरंट राहते, ठीक आहे, कम्पेअर करतो तेव्हा आपण 2 टर्म किंवा 3 टर्म मध्ये आपण कम्पेअर करतो ना, बरोबर आहे. एकाला कसं कम्पेअर करू शकतो, मी स्वतः कम्पेअर करू शकतो, बरोबर आहे ना. कम्पेअर करण्यासाठी 2 किंवा त्या 2 या मोर दॅन 2 पर्सन चाहिए, बराबर है. तो कंपेयर अगर करो तो पावर डिफरेंट है एक और वेरिएबल डिफरेंट है, तो अनलाइक टर्म्स. तो मेरे प्यारे बच्चों, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, लाइक करा, शेयर करा आणि सब्सक्राइब करा. फिर मिलेंगे ब्रेक के बाद.